लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की काहीतरी हटके असं नंदिनी हिच्यासाठी जीवा करणार आहे, तर पार्थ याच्यासाठी काव्या करणार आहे। आता नेमकं हे दोघं जण काय हटके सरप्राईज देणार आपापल्या पार्टनरला हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की जीवा हा नंदिनीच्या घरी थेट येऊन धडकलेला असतो। त्यावेळी नंदिनी जीवाला दरवाजात बघून आश्चर्यचकित होते आणि नंदिनी जीवाला म्हणत असते की तुम्ही इथे काय करताय? हे बघा जीवा, प्लीज मला तुमच्याबरोबर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, मग तरीसुद्धा तुम्ही उगाच वारंवार मला का त्रास देताय? प्लीज तुम्ही हे जे काही करताय ना त्यामुळे मला आणखीन जास्त त्रास होतो आहे, मला इरिटेट होतं आहे। हे सगळं तुम्हाला का कळत नाही आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, मग तरीही तुम्ही पुन्हा तेच का करताय? प्लीज तुम्ही जर इकडनं गेलात ना तर ते तुमच्यासाठी सुद्धा चांगलं असेल आणि माझ्यासाठी सुद्धा। मला असं वाटतं की तुम्ही वारंवार इकडे येऊन स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा ना त्या वेळेचा काहीतरी चांगला उपयोग करा, समजलं का तुम्हाला? त्यामुळे प्लीज आता तुम्ही इकडनं निघा, मला तुमच्याशी बोलून माझा वेळ वाया नाही घालवायचा आहे, मला खूप कामं आहेत, कळलं ना? त्याबरोबर काव्यासुद्धा आता पार्थच्या म्हणजेच देशमुखांच्या घरी आलेली असते आणि आता पार्थ काव्याला ज्यावेळी दारात बघतो तेव्हा पार्थचं सुद्धा काहीतरी सेमच कंडिशन असतं। पार्थही काव्याला सेम सांगतो आणि म्हणत असतो की हे बघा काव्या, तुम्ही इकडे का आलाय? मी तुम्हाला सांगितलं की मला तुमच्याबरोबर बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे आणि किंबहुना मला तुमच्याबरोबर राहायचं सुद्धा नाही आहे, मग तरीसुद्धा तुम्ही उगाच का स्वतःचा वेळ वाया घालवताय? आणि पर्यायाने माझाही। त्यावर काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख अहो प्लीज तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोला, पण त्याआधी एकदा मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घ्या। पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, जे काही ऐकून घ्यायचं होतं, जे काही बोलायचं होतं, जे काही सांगायचं होतं सगळं बोलून सांगून करून ऐकून झालेलं आहे। आता उगाच पुन्हा त्याच विषयावरती तेच कुडत बसण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही इकडनं प्लीज निघून जा। जर तुम्ही इकडनं निघून गेलात ना तर ते तुमच्यासाठी सुद्धा चांगलं असेल आणि माझ्यासाठी सुद्धा, त्याचबरोबर आपल्या घरच्यांसाठी सुद्धा। जे काही घडलं आहे त्यानंतर मला अशी अजिबात इच्छा नाही आहे की पुन्हा आपण दोघांनी एकत्र राहावं, पुन्हा आपल्या दोघांनाही त्याच गोष्टी आठवाव्या आणि त्रास व्हावा आपल्याला। ऑलरेडी जे काही घडलं आहे ना त्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आहे आणि पण तुम्ही मात्र मला पुन्हा त्याच गोष्टींमध्ये अडकवताय। या सगळ्याला काय अर्थ आहे काव्या? प्लीज नका वागू माझ्याबरोबर अशा। त्यावर मालिनी काकू म्हणतात, पार्थ रे काय चाललंय तुझं? तिला आत तरी येऊ दे, आतमध्ये बसून बोल। त्यावर पार्थ म्हणत असतो, आई प्लीज नको आहेत मला त्या आतमध्ये, का कळत नाही आहे तुला? त्याबरोबर आता इकडे जीवा हा सुद्धा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी अगं आत्या, मला शांतपणे काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे। त्याबरोबर आता शारदासुद्धा तिकडे येते नंदिनी आणि जीवाचा आवाज ऐकून आणि ती आता जीवाला दारात बघून म्हणते, अरे जावई बापू तुम्ही आतमध्ये या की, असे दारात का उभे आहात? नंदिनी अगं काय हे, कुठली पद्धती त्यांना दारातच अशी का थांबवून ठेवली आहेस? त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आई प्लीज काहीच घडलेलं नाही आहे किंवा तुला काही माहीत नाही आहे असं वागू नकोस। आणि राहिला प्रश्न यांना आतमध्ये घेण्याचा, तर मला यांना अजिबात आतमध्ये घेण्यात काहीसुद्धा रस नाही आहे, तुला तर आधीच माहिती आहे ना, मग तरीही का उगाच त्यांना आतमध्ये घेण्यासाठी माझ्याजवळ हट्ट धरतेस? त्यावर जीवा म्हणतो, ठीक आहे नंदिनी, तुला मला आतमध्ये नाही घ्यायचं आहे ना, नको घेऊस, पण कमीत कमी एकदा मी काय म्हणतोय हे शांतपणे ऐकून घे। जर तुला माझं पटलं तर मला आतमध्ये घे आणि जर तुला माझं बोलणं नाही पटलं तर मला आतमध्ये घेऊ नकोस, पण मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे प्लीज। त्यावर नंदिनी म्हणते, ठीक आहे, जे बोलायचं आहे ते पटापट बोला आणि व्हा एकदाचे मोकळे। त्यावेळी मग जीवा नंदिनीला म्हणायला लागतो, अगं तू विसरलीस का, काव्या आमच्या घरी राहायला आली येते, मग काव्या आपल्या घरी राहायला आली येते, मग अगं जर काव्या आपल्या घरी राहायला गेली आहे दादाबरोबर, मग मी जर तिथे असेन तर माझ्यासमोर काव्या आणि दादा एकत्र असतील तर मला काही फरक पडणार नाही, पण या सगळ्यामुळे दादा ऑफेंड होईल असं तुला वाटत नाही का? दादा नर्वस होईल असं तुला वाटत नाही का? दादाला मला आणि काव्याला एकत्र बघणं शक्य होईल का? म्हणून मी इकडे निघून आलो,
पण आता जर तुला मला इथे ठेवूनच घ्यायचं नसेल तर मग माझ्याकडे घरी जाण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. त्यावेळी आता नंदिनी विचार करते की नाही नाही नको नको नको, बरोबर आहे जीवांचं. जर खरोखर पार्थने जीवाबरोबर काव्याला सतत त्याच घरामध्ये एकत्र पाहिलं तर पार्थ घडलेलं काही विसरू शकणार नाही आणि काव्याला पार्थकडे परत जायचं आहे तेही शक्य होणार नाही. काव्य बिचारी एवढे एफर्ट्स घेते, एवढे प्रयत्न करते, ते सगळे एफर्ट्स, ते सगळे प्रयत्न वाया जातील आणि या सगळ्याला कारण ठरेन ते म्हणजे मी. नाही नाही नाही, असं काहीही झालं तरी होता कामा नये. मग नंदिनी लगेचच जीवाला म्हणते, ठीक आहे, मला तुम्ही जे म्हणताय ते पटतंय. हे बघा, तुम्ही नका जाऊ तिकडे. त्यावर जीवा म्हणतो, अगं नंदिनी, पण माझ्यामुळे तुला त्रास होईल, माझ्यामुळे प्रत्येक वेळी तुला ऑकवर्डनेस येईल आणि मला तुलासुद्धा त्रास द्यायचा नाही आहे. जाऊ दे, नको, मी इथे येण्यापेक्षा घरीच जातो. तसंही तुझ्या माहेरी राहायचं म्हटल्यावर मलासुद्धा ऑकवर्ड होईलच की. इथे थांबण्यापेक्षा मी घरी जातो, घरी मला स्वतःला कम्फर्टेबल फील होईल. जाऊ दे, मी जातोच. त्यावर नंदिनी म्हणत असते, मी म्हटलं ना नको, या तुम्ही घरात, मला नाही होणार तुमच्यामुळे त्रास, या. त्यावर जीवा म्हणतो, नक्की? नंदिनी म्हणते, हो नक्की या. मग जीवा आतमध्ये येतो. त्याबरोबर दुसरीकडे आता काव्या ही सुद्धा घरी आलेली असते आणि आता ती सुद्धा पार्थला सांगत असते की अहो देशमुख, प्लीज एकदा मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घ्या आणि मग त्यानंतर मला आतमध्ये घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवा. मी तुमच्यावरती जबरदस्ती अजिबातच करणार नाही आहे. पार्थ म्हणतो, जे बोलायचं असेल ते पटापट बोला आणि प्लीज निघा इकडनं, कारण तुम्ही मला काहीही सांगितलं ना तरीही मी तुम्हाला घरात नाहीच येऊ देणार आहे. त्यावर मग काव्या म्हणते, बरं ऐकाल का आता? पार्थ म्हणतो, बोला. मग काव्या सांगू लागते, अहो देशमुख, आज सकाळीच जीवा आमच्या घरी राहायला गेला आहे नंदिनीताईबरोबर, नंदिनीताईला समजवायला, नंदिनीताईला मनवायला. पण जर नंदिनीताईने मला आणि जीवाला सतत एका घरामध्ये एकत्र पाहिलं तर नंदिनीताई थोडीच जीवाचं ऐकणार आहे. बिचाऱ्याचे प्रयत्न पाण्यात जातील, वाया जातील, म्हणून मी इकडे निघून आले. पण आता तुम्ही मला घरात घेतच नसाल तर घरी जाण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही आहे, असं म्हणत काव्या माघारी फिरून चाललेली असते. त्यावेळी पार्थ लगेचच काव्याच्या मागे जातो आणि तिची बॅग पकडत म्हणतो की नाही नको, तुम्ही या घरात. त्यावर काव्या म्हणते, नाही नको, तुम्हीच म्हणालात ना मला सतत समोर बघून तुम्हाला त्रास होईल. ऑलरेडी मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे, आता मला तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही आहे, त्यामुळे मी नाही येत घरात, मी जातेच. पार्थ म्हणतो, मी म्हटलं ना या घरात, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि पार्थ स्वतःहूनच काव्याला घरात घेऊन येतो. आता हे सगळं काही वसुवत्या आणि रम्या जिन्यावरून बघतात. वसुवत्या आणि रम्या धावतच खाली येतात आणि म्हणू लागतात, पार्थ रे काय करतोयस तू, हे तुला तरी कळतंय का? रम्या म्हणते, अरे पार्थ, या मुलीमुळे तुला किती लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागले. त्या दिवशी याच मुलीमुळे आपल्या घरी पत्रकार आले होते आणि त्यांनी काय नाही त्या पद्धतीने आपल्या घरावरती टीका केल्या. त्यावर वसुवत्या म्हणत असते, पार्थ रे प्रेम आंधळं असावं, पण हे इतकं तुझं प्रेम आंधळं, बहिरं, लंगडं, रुळं सगळंच झालं आहे का रे, की तुला ह्या काव्याच्या चुका कळतच नाही आहेत, की तुला कळवून घ्यायचं नाही आहे. पार्थ रे, तू खूप चांगला आहेस, निर्मळ मनाचा आहेस, हे सगळं मला मान्य आहे बाळा, पण म्हणून तू काहीही करशील असं करू नकोस, नाहीतर प्रत्येक वेळी ही काव्या तुझी फसवणूक करेल. त्यावर मग आता मालिनी काकू म्हणतात, वसुताई, रम्या, प्लीज, तुम्हाला विक्रमने याआधीसुद्धा सांगितलेलं आहे आणि आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दोघींनाही सक्त ताकीद देते की तुम्ही माझ्या मुलांच्या आयुष्यापासून लांब राहा. फक्त माझ्या मुलांपासूनच नाही तर तुम्ही माझ्या सुनांपासून सुद्धा लांब राहा. त्या चौघांच्याही आयुष्यात काय घडतं आहे, काय नाही घडत, त्यांनी काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं तुम्ही ठरवू नका. ते काय करायचं ते चौघं बघून घेतील आणि जर एखाद्या प्रसंगात त्यांना कुठेतरी निर्णय घ्यायला अडथळा येत असेल किंवा त्या चौघांपैकी एखादा जण कमी पडत असेल तर आई वडील म्हणून त्यांच्या पाठीशी मी आणि विक्रम तर आहोतच. त्याचबरोबर जर आम्हीही कमी पडत असू तर शारदाताई आणि धनंजय भाऊजीसुद्धा आहेत. पण तुम्ही नका पडू या सगळ्यात, कळलं ना? त्याबरोबर वसुवत्या म्हणते, ठीक आहे, आता तुझा निर्णय झालाच आहे तर आम्ही जातो. आणि मग त्या दोघी तिकडनं मोठ्या तोऱ्यात निघून जातात. तर इकडे शारदा जीवाला म्हणते, जावई बापू माफ करा, म्हणजे तुम्हाला. त्याबरोबर आता लगेचच जीवा म्हणतो, अहो नाही, काही हरकत नाही काकू, इट्स ओके. अहो नंदिनीने मला घरात घेतलं हीच गोष्ट माझ्यासाठी सध्या खूप मोठी आहे. नंदिनी तर तिकडनं निघून गेलेली असते. शारदा म्हणते, पण नंदिनी तुमच्याबरोबर जे काही वागते ते सगळं. त्यावर जीवा म्हणतो, असू द्या, असू द्या, माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला आहे, दुखावली गेली आहे ना ती, म्हणून सध्या अशी वागते. पण तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर मी तुमच्या नंदिनीला मनवेनसुद्धा आणि पुन्हा आमच्या घरी घेऊनसुद्धा जाईन. मग तर झालं ना.
तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? त्यावर शारदा होकार देते. त्याबरोबर आता दुसरीकडे मालिनी काकू ह्या काव्याला पाणी वगैरे देतात. घरात आल्यावर पार्थ तर तिकडनं खोलीत निघून गेलेला असतो. मालिनी काकू म्हणत असतात, काव्या बरं झालं बाई तू आलीस, आता तू सगळं व्यवस्थित करशील. काव्या म्हणते, मालिनी काकू तुम्ही काहीही काळजी करू नका, ह्या नवीन वर्षाला सुरुवात होईपर्यंत मी पार्थचं प्रेम नक्की मिळवणार, मी नक्की या सगळ्यात यशस्वी होणार म्हणजे होणारच. मालिनी काकू म्हणतात, तू काय करायचं ठरवलं आहेस? त्यावर काव्या म्हणत असते, या 31 निमित्त मला पार्थसाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. आता काय करू ते तर मी अजून ठरवलेलं नाही आहे, पण काहीतरी करायचं आहे एवढं मात्र नक्की, काहीतरी मी करणार. आता तिचं हे सगळं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं. रम्या ठरवते की ह्या काव्या अगोदर जर मीच काहीतरी केलं तर पार्थसाठी स्पेशल. मग ती विचार करू लागते काय करता येईल. मग तिला आठवतं 31 पार्टी. मग ती लगेचच पार्थकडे येते आणि पार्थला म्हणते, पार्थ आपण आपल्या घरामध्ये 31 पार्टी करायची का? पार्थ म्हणतो, रम्या तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? सध्या घरात सिच्युएशन काय आहे आणि तुला पार्टी करायचं सुचतंय? नको, कोणालाच बोलवू नको. रम्या म्हणते, अरे पार्थ जर आपण 31 पार्टी केली ना तर तुलासुद्धा बरं वाटेल. अरे दरवर्षी आपण 31 पार्टी करतोच की, आणि तू किती खुश असतोस प्रत्येक वेळी, मग यावेळी का नाही म्हणतोयस? म्हणजे अजूनही तू दुःखात आहेस का? अजूनही तुझ्या मनात काव्य आहेच का? त्यावेळी मग मात्र आता पार्थ हा म्हणतो, असं काही नाही आहे रम्या. त्यावर मग रम्या म्हणते, मग नकार का देतोयस पार्थ? हो म्हण ना 31 पार्टीसाठी. काव्याला सुद्धा कळू देत की आताही तुझ्या मनात ती नाही आहे, आता तू मूव्ह ऑन होतोयस. त्यावर मग पार्थ म्हणतो, ठीक आहे तुला जे करायचं आहे ते कर, पण प्लीज बाहेरच्या लोकांना बोलवू नको जास्त, सेलिब्रेशन करूया, पार्टी नको. रम्या होकार तर देते, पण आता तिला जे हवं असतं तिने तेच केलेलं असतं. तिने खूप मोठी पार्टी ठेवलेली असते आणि त्या निमित्ताने तिने आता ऑफिसच्या लोकांनासुद्धा बोलवलेलं असतं. वसवत्या आणि रम्या आता पार्टीमध्ये हसत असतात. वसवत्या म्हणत असते की आता बघ, आता पाहुण्यांसमोर पार्थ कसा या काव्याचा पान उतारा करेल ते. आता भरपूर सारे गेस्ट आलेले असतात आणि त्या गेस्टमध्ये आता काव्यसुद्धा असते. पार्थ ज्या लोकांबरोबर बोलायला उभा राहत असतो, काव्य मुद्दामून तिथे जात असते आणि मध्ये मध्ये बोलत असते, देशमुख हे कोण आहेत? त्यावर पार्थ तिला सांगतो, हे आपले नवीन एम्प्लॉई आहेत. त्यावर पुढे ती विचारते, हे एम्प्लॉई आपल्या इथे काय काम करतात? पार्थ तिला तेही सांगतो. आता ती मुलं विचारतात, सर या कोण आहेत? त्यावर पार्थ म्हणतो, या काव्या मॅडम आहेत. त्यावर ती मुलं विचारतात, काव्या मॅडम पण कोण आहेत या? त्यावर पार्थ लगेचच म्हणतो, या माझ्या मिसेस आहेत, मिसेस काव्या. त्यावर काव्या म्हणते, मिसेस काव्या पार्थ देशमुख. त्याबरोबर आता काही एम्प्लॉई मागे पुटपुटतात, शी यांना लाज कशी वाटत नाही? एवढं सगळं झालं तरीही निर्लज्जांसारख्या पुन्हा पार्थ सरांच्या घरी राहायला आल्या. त्यावेळी मग मात्र पार्थ चिडतो आणि म्हणत असतो, शट अप, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल काहीतरी बडबडायची? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आमचा स्टाफ आहात आणि स्टाफने स्टाफसारखंच राहणं अपेक्षित आहे. माझ्या घरच्या गोष्टींमध्ये बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे, समजलं ना? आणि मग आता पार्थ रम्याला सुद्धा चांगलंच झाडतो. रम्याला तो म्हणत असतो, रम्या तुला मी म्हटलं होतं ना एवढी मोठी पार्टी ऑर्गनाईज करू नकोस म्हणून, तुला हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होता? स्टाफला तू काय इन्व्हाइट केलंस? त्यावर रम्या म्हणत असते, पार्थ अरे मला वाटलं होतं की तू खूप खुश होशील म्हणून मी सगळं केलं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जीवाने सुद्धा नंदिनीला छान असं सरप्राईज दिलेलं असतं. ते सुद्धा आनंद निवासच्या तिच्या सदस्यांच्या मदतीने. जीवाने आनंद निवासमधल्या आशाताईंना सांगितलेलं असतं की नंदिनीला 31 सेलिब्रेट करण्यासाठी इन्सिस्ट करा. त्यावर नंदिनी नकारच देत असते, पण मग जीवा त्यांना सांगतो की तुम्ही तिला सांगा की सगळे नाराज होतील, स्टाफ नाराज होईल, नवीन वर्षाची सुरुवात धूमधडाक्यात झालीच पाहिजे. मग आशाताई नंदिनीला सगळं समजावतात आणि मग नंदिनी सेलिब्रेशन करायला तयार होते आणि मग जीवा नंदिनी हे सगळे मिळून छान सेलिब्रेशन करतात. सेलिब्रेशन पार पडल्यानंतर मग तुमचा संकल्प काय या वर्षीचा असं सगळेजण विचारत असतात आता एकमेकाला. त्यावेळी जीवावर वेळ येते सांगायची. त्यावेळी जीवा सांगतो की माझ्या आयुष्यातून एक खूप मौल्यवान माझी वस्तू, माझी व्यक्ती, माझी सखी हरवली आहे, तिला परत माझ्या आयुष्यात आणायचं आहे आणि ती म्हणजे नंदिनी. माझ्या आयुष्यातला मौल्यवान हिरा आहे नंदिनी आणि नंदिनी माझ्या आयुष्यातून हरवली आहे आणि मला नंदिनीला परत मिळवायचं आहे आणि हाच आहे माझा या वर्षीचा संकल्प. नंदिनीला परत मिळवून तिच्याबरोबर आयुष्यभर सुखात समाधानाने संसार करायचा आहे. तिला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू द्यायची नाही आहे. कायम तिच्याबरोबर सावलीप्रमाणे उभं राहायचं आहे. तिला हवं नको ती प्रत्येक वस्तू द्यायची आहे. सगळ्यात
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा नव्याने तिचं मन जिंकायचं आहे, तिला आपलंसं करायचं आहे. आता नंदिनी हे सगळं बोलणं ऐकत असते आणि नंदिनीलासुद्धा खरं तर मनापासून बरं वाटत असतं, पण नंदिनी जीवासमोर ही गोष्ट व्यक्त होत नसते की जीवा जे बोलतोय त्यामुळे तिला आनंद होतोय. आता लगेचच आनंद निवासमधला सगळा स्टाफ जीवाला म्हणतो, जीवा दादा तुम्ही हे सगळं नक्की करू शकाल, कारण नंदिनी ताईंवर तुमचं मनापासून प्रेम आहे आणि त्यामुळे नंदिनीचं मन जिंकणं तुम्हाला फार अवघड जाणार नाही आणि आमची नंदिनीसुद्धा समजूतदार आहे, त्यामुळे ती तुम्हाला फार काळ अटकवूनही ठेवणार नाही. तर दुसरीकडे आता पार्थने आपली बाजू घेतली या गोष्टीचा काव्याला पुरेपूर आनंद झालेला असतो, कारण काव्याला वाटत असतं की पार्थच्या मनातून मी पूर्णपणे उतरून गेलेली आहे. पण आज पार्थने स्वतःहूनच सिद्ध केलेलं असतं की तो कितीही नाराज असला, कितीही दुःखी असला, काहीही असलं तरीसुद्धा काव्याला कोणीही काहीही बोललेलं त्याला आजही सहन होत नाही. तर आता पार्थ हा लगेचच रम्याला म्हणत असतो, रम्या यापुढे तुला माझ्या आनंदाचा विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी जितकं आणि जेवढं सांगेन ते तितकं आणि तेवढंच करायचं. स्वतःची जास्त बुद्धी वापरायला जाऊ नकोस, समजलं ना. आज तुझ्यामुळे घरात आलेली लोक काव्याला उलटंपालटं काहीतरी बोलून गेली. एक गोष्ट लक्षात ठेव, कायम स्मरणात ठेव, ती म्हणजे माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये काहीही झालं तरी त्यांना दुसरं कोणी काही बोललेलं मला चालणार नाही, समजलं. त्याबरोबर रम्या म्हणत असते, सॉरी पार्थ, माझं चुकलं, मी पुन्हा तुला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. त्यावर पार्थ म्हणतो, आणि जरी तू तो निर्णय घेतलास ना कुठला, तर पुढे काय करायचं तुझं हे मी बघून घेईन, समजलं ना. आजच्या नंतर काळजी घेशील. एवढं बोलून पार्थ आता तिकडनं निघून जातो स्वतःच्या रूममध्ये. आणि आता पार्थ हा विचार करतो की काहीही असलं तरी काव्याचा झालेला अपमान मला नाही सहन होणार. माझं त्यांच्यावर प्रेम जरी नसलं तरी आजही त्या माझी बायको आहेत, कधी काळी का होईना, पण माझं होतं की त्यांच्यावर प्रेम. त्यांना कोणी काही बोललेलं मी नाही सहन करू शकत. तर आता इकडे रम्या ही रडत असते, तिला वाटत असतं मी करायला काय गेले आणि घडून काय बसलं. त्यावेळी काव्या रम्याला म्हणत असते, रम्या खरं तर तुझा प्लॅन होता की मुद्दामून तू स्टाफला इन्व्हाइट करणार, त्यांच्यासमोर पार्थ माझा इन्सल्ट करणार, मला काहीतरी वाईट बोलणार, पण खरं तर तुझा प्लॅन फसला, बरोबर ना. उलट तू जे काही केलंस ना त्यामुळे पार्थच्या मनात माझ्याबद्दल आजही प्रेम आहे ही गोष्ट मला समजली. एक गोष्ट कायम ध्यानात ठेव रम्या, माझी नंदिनीताई मला एक गोष्ट नेहमी सांगते, ती म्हणजे जर आपण एखाद्यासाठी खड्डा खणायला गेलो ना तर आपणच जाऊन त्या खड्ड्यात पडतो. त्यामुळे पुढच्या वेळी माझ्यासाठी खड्डा खणताना एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, 100 वेळा विचार करत जा, कारण तू माझ्यासाठी जितक्या वेळा खड्डा खणशील ना तितक्या वेळा तूच त्या खड्ड्यात पडशील. आणि जर तू त्या खड्ड्यात पडणार नसशील ना तरी मी तुला त्या खड्ड्यात ढकलेन, समजलं ना. माझ्या आणि देशमुखांच्या मध्ये येण्याचा प्रयत्नही करू नकोस रम्या, प्लीज. त्याबरोबर मग मात्र रम्या आता गप्प बसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.